हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर चॅनल क्रिएटिव्ह आर्ट्स बाय मुक्ता. तर आज आहे शुक्रवार. बरेच स्वामी भक्त दत्त जयंती निमित्त आजपासून गुरुचरित्राचा सप्ताह करणार असतील. तर पारायणाची मांडणी कशी करायची आणि पारायण काळात कुठले नियम व अटी पाळावे याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी मी पाण्यामध्ये हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून फरशी पुसून घेतले. जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा हातामध्ये बांगडी आणि डोक्यावर ओढणी असणं कंपल्सरी असते. कालच्या व्हिडिओमध्ये मी पूजेसाठी लागणारे सामान काढून घेतले होते. व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. सगळ्यात आधी मी कलश मांडून घेतले. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले, त्यात हळद कुंकू टाकले. कलश मांडण्यासाठी तांब्यात पाणी घेतले, त्यात मी हळद, कुंकू, फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकले. तांब्यात आंब्याची पानं ठेवले. ताटावर कलश मांडून घेतले. स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला कलश मांडायचा असतो. नंतर मी कलशाची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतले. पूजा मांडत असताना मी सतत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जाप करते. नंतर स्वामींची पूजा करून घेतले. स्वामींसाठी एका वाटीमध्ये मी खडीसाखर आणि तुळशीचं पान ठेवले आणि एका छोट्या तांब्यामध्ये स्वामींसाठी मी पाणी भरून ठेवले. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो, म्हणून गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला काही नियम व अटी पाळावे लागतात. पारायण काळात कोणाच्याही अंत्यविधीस जाऊ नये, पुरुषांनी दाढी करू नये, चमड्याची चप्पल घालू नये, पारायणात खंड पडू देऊ नये. पारायण हे एका बैठकीतच करायचं असते. रोज झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा असतो. सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती करायची असते. भूमिशयन करायचं असते. ब्रह्मचर्य पालन, नखे आणि केस कट करायचे नाही. गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला 7 दिवस अखंड दिवा लावायचा असतो. अखंड दिव्यात तेल टाकून घेतले आणि दिवा प्रज्वलित करून घेतले. नंतर मी दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतले. नंतर गुरुचरित्राच्या पोथीची पूजा करून घेतले. शक्य असेल तर अर्ली मॉर्निंग उठून पारायण करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला दुपारी 4च्या आत पारायणाचं वाचन करायचं असते. जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा आपल्याला संकल्प करायचा असतो. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी आचमन करून घेतले. आचमन करायचं म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 3 वेळेस पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असा मंत्र म्हणायचा आणि 3 वेळेस ते पाणी पिऊन घ्यायचं. संकल्प करण्यासाठी हातामध्ये एक फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी महाराज, मी दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, तर ते पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची. आणि संकल्प सोडायचा म्हणजे एका प्लेटमध्ये त्या फुलावरती पाणी टाकून द्यायचं आणि ओम नारायणाय नमः असा मंत्र म्हणायचा. ते पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकता. जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा आपल्याला काही नियम व अटी पाळायचे असतात. नियम नंबर 1, परान्न खायचं नसते, म्हणजे कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही. कांदा लसूण वर्ज्य असते आणि एकच अन्न खायचं असतो, म्हणजे 1 दिवस जर आपण चपाती खाल्ली तर 7 दिवस चपाती खायची असते. पारायण काळात आपण जे काही खातो किंवा पितो ते आधी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायचं. दत्त जयंती निमित्त मी 7 दिवस 11 वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्यावधूत हे स्मळ तृगामी, अशक्य करतील स्वामी. सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं असते.
श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, एक माळ श्री गायत्री मंत्राची आणि श्री गणपती अथर्व शीर्ष वाचायचं असते। पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात। चौथ्या अध्यायामध्ये दत्त जन्माची कहाणी आहे। गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। एक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवी तसे तुझ्या प्रश्नी, आदि मध्यावसानक असी अनिक वसे, नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे पर्यायसी, अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी, ऐकुनी अतिथीचे वचन अनुसया करी चिंतना आले। माझा नेफ्यू पण दत्त जन्माची कहाणी ऐकत होता। सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसे वाचे, नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे, स्थान महिमेचे विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे, कुरोपुर मन कामना पुरती तेथे, ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरोपुरी कारणा असे, पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची, आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्ययशी, श्रीपाद बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती, अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण, श्रीपाद राव निर्धारी जाण, त्रयमूर्तीचा अवतार जे जना असती भक्त केवळ, तयासी दिसती निर्मळ, कुरोपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रचक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम 9वा अध्याय। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव। वाचन झाल्यानंतर पोथी एका कपड्यामध्ये झाकून ठेवायची असते। 9 वाजता पोथी वाचून झाली, मग टमाट्याची भाजी करायची होती म्हणून टमाटे चिरून घेतले। पहिल्या दिवशी पारायणाची मांडणी करायची असते म्हणून थोडासा वेळ लागतो। 10:30 वाजता नैवेद्य दाखवून मी आरती करून घेतले। सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती केली, स्वामी महाराजांची आरती केली आणि मग दत्त महाराजांची आरती केली। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव जय देव। तुमचे दर्शन होता जाती ही पापे, स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते, चरणी मस्तक ठेवून मनी समजा पुरते, वैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव जय देव। सुगंध केशर भाई वर टोपी टिळा, कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा, शरणांगत तुझ होता भय पडले काळा, तुमचे दास करती सेवा सोहळा, जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव जय देव। निर्गुण निर्विकार विश्वव्यापक, स्थिर चर व्यापून अवघा उरलासे एक, अनंत रूपे धरसी करणे नायक, तुझे गुणवर्णिता थकले विधिलेक, जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता, अगम त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समानिलय ध्याना, जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळीता हरली भवचिंता, जय देव जय देव। दया क्षमा शांतिया उजळल्या ज्योती, स्वामिया उजळल्या ज्योती, स्वयंप्रकाश रूप देखिली स्वामींची मूर्ती, कापुराची वात स्वामी ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला, देह भाव अहंकार सहजची जाळीला, मी तू पण काजळी केली, करुणावतारं संसार सारं भुजेंद्रहारं सदा वसंतं हृदया
कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज पूर्ण दत्तावतार परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींची सेवा अगदी निस्वार्थपणे करा. काहीतरी पाहिजे म्हणून नाही, तर खूप काही स्वामींनी दिलं आहे म्हणून स्वामींची सेवा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी इतकं काही देतील की तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. पारायण काळात दिवस कसा जातो काही कळतच नाही. नंतर मी लिखित नामस्मरण केले. संध्याकाळी 8 वाजता मी स्वामी महाराजांना नैवेद्यामध्ये कणकीच्या पिठाचा शिरा दाखवला आणि आरती करून घेतले. सगळ्यात आधी स्वामींची आरती केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिपुरी सत्ता. जय देव जय देव तुमचे दर्शन होता जाती पापे स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते चरणी मस्तक ठेवून मनी समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव. नंतर दत्त महाराजांची आरती केले. गुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राना नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी सभा दिले ध्यान. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. आरती झाल्यावर विष्णू सहस्त्रनाम वाचून घेतले. विष्णु सहस्रनाम स्तोत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम विश्वं विष्णु वषट्कारो भूत भव्य भवत्प्रभु भूतकृद्भूत भूतभावो भूतात्मा भूतभावनः पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ शर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह पुरुषरेमान केशव पुरुषोत्तम सर्वशर्व शिवस्थानुभूतार्दिरव्यय संभवो भावनो भर्ता प्रभर प्रभुरीश्वर स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वना अनाधि निधनो धाता विधाता धातुरुत्तमा अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमर प्रभु विश्वकर्मा मनुष्टस्थविष्टस्थविरो ध्रुव अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दन प्रभुती. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.